महाभारतातील एक बोधकथा असा. कर्णाला स्वबळाचा श्रेष्ठत्वाचा अहंकार होता. ऐन युद्धात कर्णाच्या रथाचे चाक भूमीत अडकल्याने तो अर्जुनाला म्हणतो, तू शूर सदाचारी आहेस, तू युद्धाचा धर्म जाणतोस, माझे रथाचे चाक निघेपर्यंत थांब. हे ऐकून भगवंत कर्णाला म्हणाले, कर्णा, आज तुला धर्म आठवला का? पूर्वी केलेले अधर्माचे तुला विस्मरण झाले आहे का? तुम्ही सगळ्यांनी मिळून अभिमन्यूचा अधर्माने वध केला. अहंकारामुळे तू योग्य अयोग्याचे विचार कधी केला नाहीस. आता वेळ गेली, सत्य शेवटी कर्णाचा अंत होतो. अहंकार अनर्थरूपी वृक्षाचे बीज असून जीवनातील मोठे विघ्न आहे, हा बोध यामधून मिळतो. अहंकारामुळे मनुष्याचे जीवनाचे चाक अपकीर्तीरूपी मातीत खोलवर रुतते, मग ते काढणे अशक्य होते. सारांश: मोक्ष स्वर्गात, जमिनीवर किंवा पाताळात नाही. जो अहंकार नष्ट करतो त्याच्या अंतरात मोक्ष असतो. मानवाने नीतीनेच वागले पाहिजे, अन्यथा आयुष्य, विद्या, यश, बल यांचा नाश होतो. प्राप्त झालेले ज्ञान अहंकारामुळे नष्ट होते. सत्संगती धरून सद्गुणाची वृद्धी होऊन भगवत कृपा प्राप्त होते. तात्पर्य: संत कबीरांचा दोहा असा आहे की, बडे बडाई न करे, बडे न बोले बोल, हीरा मुझसे न बडे, लाख टका मन मोल, मैं बड़ी बलाई है, सके निकल तो निकले भाग. कहे कबीर, कब लग रहे रुई लपेट आग.